नमस्कार मित्रो, आज आपण पाहणार आहोत 1 रुपयामध्ये बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू मिळतात याचा मागील व्हिडिओ मी बनवलेला होता। त्या व्हिडिओला 2 लाखांपेक्षा जास्त व्ह्यू आलेले होते, बरेचशा कमेंट सुद्धा आलेल्या होत्या आणि त्या गृहोपयोगी वस्तू मध्ये कोणकोणत्या वस्तू मिळतात याचं आज मी खरोखरच अनबॉक्सिंग करून दाखवणार आहे। कारण एका बांधकाम कामगाराने गृहोपयोगी वस्तू भेटलेल्या आहेत, त्या किती रुपयाला भेटल्या असतील हे सुद्धा तुम्ही कमेंट करायचं आहे। पण त्या बांधकाम कामगारांना कोणकोणत्या वस्तू मिळालेल्या आहेत ते आपण आज पाहणार आहोत। सर्वात प्रथम बांधकाम कामगाराला कोणत्या वस्तू भेटल्यात त्याचा बॉक्स सुद्धा भेटलेला आहे आणि त्या बॉक्स मध्ये त्या वस्तू सुद्धा देण्यात आलेल्या आहेत। 17 वस्तू आहेत आणि नग किती आहेत कमेंट करा। पहा, मागील व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पाहू शकता। तर तुम्ही पाहू शकता बॉक्स वरती सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। हा पाहू शकता महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे बॉक्स आलेला आहे। यावरती तुम्हाला माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। पाहू शकता इथे 17 वस्तू आहेत आणि 30 नग आहेत। या पोस्टर वरती सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। आता हे खोलून पाहूया नक्की या वस्तू चांगल्या आहेत की कशा आहेत। तर चला आता पाहूया कोणकोणत्या वस्तू यामध्ये आहेत। सर्वात प्रथम पहा, इथे स्टीलचं झाकण देण्यात आलेलं आहे। स्टीलचं झाकण आहे म्हणजे पाण्याची टाकी आहे त्याचं झाकण आहे। त्यानंतर पहा वाघराळ आहे 2, एक आमटीसाठी आणि एक भात वगैरे भाजी वाढण्यासाठी। 3 स्टीलची पातेले आहेत जेवण करण्यासाठी, पाहू शकता 3 वेगवेगळ्या साईज मध्ये आहेत। त्यानंतर पहा इथे पाणी पिण्यासाठी 4 ग्लास देण्यात आलेले आहेत। त्यानंतर यामध्ये 3 झाकणं देण्यात आलेले या पातेल्यावरची। त्यानंतर पहा कढई आहे, स्टीलची कढई। त्यानंतर डबा देण्यात आलेला आहे आणि तोही झाकणासह डबा देण्यात आलेला आहे। त्यानंतर आणखीन साहित्य देण्यात आलेलं आहे। यामध्ये आपल्याला 3 डबे आहेत आणि त्यांचे 3 झाकणं सुद्धा देण्यात आलेले आहे वेगवेगळ्या साईज मध्ये। यामध्ये पाहू शकता पाणी पिण्यासाठी जग सुद्धा देण्यात आलेला आहे आणि हे 3 डबे आहेत आणि 3 झाकणं सुद्धा त्यावरची देण्यात आलेली आहेत। याला आपल्या भाषेत काय बोलतात, पीप। तर हे आहे पाण्याची टाकी देण्यात आलेली आहे पाणी पिण्यासाठी। आमटीसाठी प्लेट आहेत किंवा आपण कशासाठी तरी यूज करू शकता। त्याच पद्धतीने भात वाढण्यासाठी चम्मच देण्यात आलेला आहे। त्यानंतर हा स्टीलचा कुकर देण्यात आलेला आहे। यामध्ये कुकर आहे पाहू शकता, अशा पद्धतीने हा कुकर सुद्धा देण्यात आलेला आहे। आता तुम्ही पाहू शकता कोणकोणत्या वस्तू आहेत त्या सुद्धा पाहून घ्या। तर मित्रो, तुम्हाला ह्या गृहोपयोगी वस्तू संच मिळालेला आहे का? जर मिळालेला असेल तर याची किंमत किती रुपये आहे, तुम्हाला किती रुपयामध्ये या वस्तू मिळालेल्या आहेत। त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांच्या असे कमेंट आहेत की सर आता ह्या योजना सुरू आहेत का, किंवा मी थंब डिव्हाइस वर तर थंब दिलेला आहे पण आमच्या जिल्ह्यामध्ये वस्तू म्हणजेच गृहोपयोगी वस्तू वाटप बंद झालेलं आहे। तर मित्रो, तुम्हाला सांगू इच्छितो की आता आचारसंहिता सुरू झालेली आहे। ह्या वाटप योजना बंद होणार आहेत आणि ज्या वेळेला आचारसंहिता बंद होईल त्यावेळेला लोकांच्या मागणीनुसार बांधकाम कामगार कल्याणकारी विभागामार्फत पत्रके निघतील। त्यानंतर तुमच्याकडून अर्ज स्वीकारले जातील आणि त्यानंतर या गृहोपयोगी वस्तू संचाचा वाटप करण्यात येईल। पण आता तुर्तास या ज्या ज्या जिल्ह्याच्या गृहोपयोगी संचाचा पुरवठा कंप्लीट झालेला आहे तिथे आता तुर्तास बंद करण्यात आलेला आहे। अशा प्रकारे बांधकाम कामगारांना गृहोपयोगी वस्तू संच वाटप करण्यात येत आहे। तुम्हाला ही गृहोपयोगी वस्तू संच किती रुपयाला भेटले कमेंट करा आणि ही किती रुपयाला मिळालं पाहिजे याबद्दल मागील व्हिडिओ बनवलेला आहे, तो जाऊन पहा।
त्याचबरोबर या चॅनलवरती बांधकाम कामगार रिलेटेड बऱ्याचशा योजनेचे व्हिडिओ बनवण्यात आलेले आहेत. त्याची प्लेलिस्ट मी डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तिथे जाऊन तुम्ही पाहून घ्या. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.